आद्विक 11 करतोय इथे फलंदाजी। दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा आहेत। 4 षटकांची ही लढत आहे। 2 सामने सलगचे जिंकले इथे तन्मय 11 संघानं आणि आद्विक 11 संघ त्यांना फाईट करतोय। मात्र तन्मय 11 जर सामना जिंकला सर्व संघ तुर्वी 11 च्या नजरा या सामन्यावरती आहेत। गोलंदाज तयार। हा चेंडू एकच धावेल। एका धावेने संघाचं धावसंख्या फलक पुढे सरकते। पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आले। आशिष आहे गोलंदाज। 4 षटकांची ही लढत आद्विक 11 विरुद्ध तन्मय 11। सुकापूर प्रीमियर लीग SPL ची ही स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय। रात्रीचे वाजलेच मध्यरात्र होत आले 11:55 हा चेंडू खूप वेळ हवेमध्ये, संधी बनेल, झेल सुटतोय। हा झेल मी तर म्हणेन विकेट किपरचा नव्हताच। शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात होता मात्र यष्टीरक्षकाचा कॉल थोडासा कठीण बनला झेल आणि झेल सुटतोय मैदानावरती। सिंगल मिळेल। 3 चेंडूंचा खेळ संपला। एकूण धावे ते 3 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय। नागराजांना वाहत बाहेर, टाइम नाही, जाऊया आपण मैदानावरती। गोलंदाजी ते सज्ज होईल पुन्हा एकदा आशिष। वेग होता चेंडूवरती मात्र पंच वळतील, इशारा करतील चेंडू खराब आहे। अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवर। एकूण धावा धावसंख्या फलकावरती 4 आहेत। 25-30 धावेंच्या आसपास रोखलं तर तन्मय 11ला संधी बनेल मात्र 35-40 जर बनल्या तर सामन्यामध्ये रंगत आणखीनच वाढेल। गोलंदाज तयार आशिष। जबरदस्त चेंडू, धाव मिळेल फक्त सिंगल। एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकते। 4 चेंडूंचा खेळ संपलाय। खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय। 4 धावा धावसंख्या फलकावरती, 5 धाव्यात माफ करा, एक वाईट सुद्धा आला होता। 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय। 5 धावा धावसंख्या फलकावरती। चांगली गोलंदाजी, अजूनही मोठा फटका खेळू दिला नाही। 2 फलंदाज प्रकाश केनी आणि अमित केनी मैदानावरती। ओव्हर द विकेट हा बॉल उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक उभा आहे, संधी बनेल आणि झेल पकडला जातोय। प्रकाश केनी येथील माघारी धक्का क्रमांक पहिला आद्विक 11 संघाला। एक गडी बाद, 5 धावा। प्रकाश केनी येथील माघारी नवीन फलंदाज मैदानावरती इन होईल। इन ॲट नंबर 3 मयुरेश। 11:57 झालेत। मयुरेश मात्रे। 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय। जबरदस्त इथे आपण पाहिले आशिष पाटीलची गोलंदाजी आद्विक 11 संघासमोर खेळत असताना। तन्मय 11ला हा सामना जिंकायचाच आहे। जर हा सामना गमावला तर त्यांना आणखीन एक सामना खेळावा लागेल फायनलला क्वालिफाय होण्यासाठी। मात्र हा सामना जिंकला तन्मय 11 थेट फायनल मध्ये प्रवेश आहे। संधी बनेल, क्या बात है। आशिष पाटीलची जादूगरी, आशिष पोपेटाची जादूगरी मैदानावरती। पहिलं षटक संपलंय आणि एकूण धावा आहेत त्या 2 गडी बाद, धावा आहेत त्या फक्त 5। पाच धावा 2 गडी बाद झालेत। आशिष पोपेटाचं जबरदस्त षटक आपण पाहिलं। 4 षटकांची ही लढत आहे। आता इथे अमितचं थांबणं गरजेचं असणार आहे, त्याच्यावरती आशा अपेक्षा असणारे संघाला। 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आलाय मैदानावरती। चिन्मय पाटील। गोलंदाज महेश केनी येईल। स्ट्राइक रेंजला खेळाडू खेळतोय संघाचा प्रमुख फलंदाज अमित केनी। अमित यांच्यावरती सर्वांच्या नजरा, आशा अपेक्षा संघाला किती धाव्यांपर्यंत मजल मारतील।
गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू महेश केनी होतील तयार. लोवर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक आहे मागे. एकदा मिळेल. दुसरे घडले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. महेश केनी गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. थोडेसे आखूट टप्प्याचा हा बॉल होता आणि तिथे चांगला फटका, चांगली फिल्डिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाज तयार. खोदून काढले चेंडूला. मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. तन्मय 11 संघ कसोशीने प्रयत्न सुरू झालेत. ही त्यांची कसोटी असणार आहे. हा सामना जिंकणं खूप अति महत्वाचं आहे. अद्विक 11 संघासमोर खेळत असताना धावा बनल्यात 9. अजूनही चौकार षटकाराची वाट पाहते. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला याच सरासरीने धावा बनल्या तर फक्त 24 बनतील. ओव्हर द विकेट. हा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तैनात मात्र आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. अमितच्या बॅट मधून हा षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावा बनल्या. टोटल स्कोर मूव्स ऑन 15. लॉस ऑफ 2 विकेट्स. 15 धावा धावसंख्या फलकावरती. आता अमितला मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलतोय. 15 धाव्यांवरती संघ पोहोचलाय. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. महेश केनी. आखूट टप्प्याचा हा बॉल होता. डीप एक्स्ट्रा कव्हरचा एकूण धावे ते 17. शेवटचा बॉल या षटकातील महेश केनी. गतीमध्ये परिवर्तन होत. क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू सीमा रेषे पार. षटकार. येईल माघारी.
4 गडी बाद झालेत. सलग 2 धक्के दिलेत विघ्नेशनं. सुरेख बॉल होता, अतिवेग. त्या चेंडूवरती आपण पाहिला. आता अमित केनी यांचं थांबणं अति महत्वाचं आहे अद्विक 11 संघासाठी. 2 षटकार त्यांनी खेचले. 6 मध्ये 17 खेळली. नवीन फलंदाज येतील रतन केनी, इनॅट नंबर 7, 7व्या क्रमांकाचे हे खेळाडू. 23 धावा धावसंख्या फलकावर. ओव्हर द विकेटनं हा बॉल. हा चेंडू बॅटच्या टो एंडला लागला. धाव मिळेल 1. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकलं. धावा बनल्या टोटल 24. 24 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. चांगलं षटक राहिले गोलंदाज विघ्नेश पवारचं. जबरदस्त खेळली त्यांनी साकारल्या आतापर्यंत या सामन्यामध्ये. मात्र उर्वरित 3 मध्ये समोर अमित केनी असताना कशा पद्धतीचं क्रिकेट होईल. अमित केनी यांना मिळालेलं जीवनदान आणि त्यानंतर ठोकलेले 2 षटकार आम्ही पाहिले. हा खूप टप्प्याचा होता. मात्र खूपच यष्ट्यांच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत असताना पंचांनी इशारा केला की हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल. धावा बनतील. टोटल स्कोर मूव्स ऑन 25. 25 धावा धावसंख्या फलकावरती. गोलंदाज विघ्नेश पवार पुन्हा एकदा सज्ज. अमित केनी यांच्यासाठी हा बॉल येईल. गतीमध्ये मिश्रण होतं, परिवर्तन होतं. जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू त्यानं फेकलेत, फक्त 2च खर्च केलेत. धावा आहेत त्या 25 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. इथे अडचणी वाढत चालल्यात अद्विक 11 संघाच्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. खेळाचा पूर्वार्ध 3रं षटक मार्गस्थ असताना हा फटका सुरेख आहे. आता क्षेत्ररक्षक तैनात आणि मात्र फलंदाज होतील बाद. अमित केनी माघारी. प्रवीण पोपेटा नवीन फलंदाज. गडी बाद झाले टोटल 5. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 5 गडी बाद. धावा आहेत त्या 25. शेवटचा चेंडू शिल्लक. 25 धावा बनल्यात. तन्मय 11 विरुद्ध अद्विक 11 अशी लढत. क्षेत्ररक्षक तैनात होते. मात्र तरी धाव इथे पूर्ण होईल. 1 धाव मिळेल आणि या एका धावेनं 3 षटकांचा खेळ संपलाय. आणि धावा आहेत त्या 26. 26 धावा. 5 गडी बाद. विघ्नेशची गोलंदाजी आम्ही पाहिले. 1 षटक 3 धावा खर्च केल्या आणि 3 गडी त्याने बाद केले. जबरदस्त गोलंदाजी. चला एकत्र येऊ नका. मी तन्मय 11 संघाला विनंती करेन. 12:07 झालेत. आपण वेळेवरती निश्चितच आतापर्यंत आपले ओव्हर्स पूर्ण केलेत. 11:55 ला आपण ही खेळाची सुरुवात केली होती. 12 मिनिटांमध्ये आपण 3 षटक फेकलेत. तर लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची. एकूण धावे ते 26. 5 गडी बाद. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येईल. गोलंदाज तेजस मस्कर. मागच्या सामन्याचा सामनावीर होता तेजस. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 26 धावा धावसंख्या फलकावरती. अडचणीमध्ये अद्विक 11 संघ एका मागोमाग एक विकेट्स त्यांनी फेकले आणि त्याचंच प्रत्युत्तर मैदानावरती आपण पाहतोय. संघ अडचणीमध्ये. अख्खू टप्प्याचा बॉल आहे. धाव मिळेल त्या सिंगल. 1च धावे. एका धावेनं 27 वरती मजल मारले. 1-2 मोठे फटके पाहिजेत अद्विक 11 ला या सामन्यामध्ये मेहनत करण्यासाठी, गोलंदाजांना सामना जिंकवण्यासाठी. मात्र तसं घडेल का? 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 27 बनल्यात. 5 गडी बाद आहेत. तेजस मस्कर. हा फटका सुरेख आहे आणि मिळतील इथे टोटल धावा 2. 29 धावा धावसंख्या फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. रतन केनी खेळतायत. 11 स्टार 40+ मास्टर सुकापूर संघाचे संघनायक आहेत. मात्र अद्विक 11 संघाकडून खेळत असताना 2 मध्ये 3 त्यांनी बनवल्यात. पुढचा बॉल.
हा सुद्धा चांगला फटका, एक धाव तर निश्चित मिळेल. दुसरीसाठी निघालेत आणि ते 2 धावा सुद्धा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. चपलाई आपल्याला पाहायला मिळते 2 खेळाडूंमध्ये. 2 धावेनं संघ पुढे पोहोचला. एकूण धावे ते 31-31. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. ओव्हर द विकेटनं, राऊंड द विकेटनं हा बॉल आहे तेजस मस्करचा. सुरेख बॉल आहे. 31 वरती संघ थांबलाय. अमित बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी रतन यांच्या खांद्यावरती होती, मात्र तशी ते घडत नसताना तेजस मस्करची चांगली गोलंदाजी राहिली. चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे. चोवीस मध्ये 32. जर अद्विक 11 सामना जिंकला तर लढत होईल तुर्वी 11 आणि तन्मय 11. आणि जर तन्मय 11 सामना जिंकला तर थेट फायनल प्राप्ती 11 विरुद्ध तन्मय 11 जर सामना जिंकला तर. मजा आहे सामन्यामध्ये. सर्वांच्या नजरा सामन्याकडे. तुर्वी 11चे सर्व खेळाडू आशाभूत नजरेने सपोर्टर्स अद्विक 11 ला सध्या 24 बॉल 32 ची गरज. चोवीस चेंडू आणि 32 ची गरज. महेश केणी आणि अमित म्हात्रे. पहिला बॉल आणि ते फलंदाज बाद. बिग विकेट. मैदानाच्या बाहेर जल्लोष तुर्वी 11 संघाचा. पोपेटा जीतने के लिए 23 गेंदों में 32 रनों की अभी भी है आवश्यकता, लेकिन यहां से गेंदबाज को पार पाना पड़ेगा. यहां पर हम देख सकते हैं अमित केनी
मैदान के अंदर जरूर मौजूद है। दूसरी गेंद आएगी ओवर की। ये गेंद हमने जरूर देखी थी, अंपायर को शक के निगाह से जरूर देखा है। लेग 22 के रूप में एक रन आएगा। डिक्लेयर के रीजन में गेंद जाती हुई एक ही रन खा। कदमों का इस्तेमाल स्विंग को काटने के लिए खिलाड़ी मौजूद है, एक रन जरूर मिलेगा। सिंगल की मदद से पारी आगे बढ़ेगी। रन बने हैं टोटल 6 रन। एक विकेट के नुकसान के ऊपर 4 गेंदें गुजर चुकी है इस ओवर की। एक चौका हमें जरूर देखने को मिला है। अब पहली मर्तबा स्ट्राइकर एंड के ऊपर महेश केनी। महेश से उम्मीदें बरकरार होगी यहां पर बल्लेबाजी करने वाली तन्मय 11 टीम की। इस ओवर के आने वाली 2 गेंदों का खेल अभी भी बाकी। छोटी गेंद थी, कोई खिलाड़ी वहां पर तैनात नहीं है। गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा एक और चौका। टीम की रन संख्या 4 से आगे बढ़ती हुई। रन बने हैं टोटल 10 रन। एक और अच्छा स्ट्रोक है, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। गेंद जाएगी सीमा पार, एक और चौका। रन बने हैं टोटल 14। अब आने वाली गेंदें 18 और 16 की जरूरत। तीन गेंदें खेली है, एक चौके की मदद से 5 रनों का योगदान दिया है। जीतने के लिए 18 में 18 चाहिए। क्या कमबैक करेगी यहां से अद्विक 11 टीम या फिर तन्मय 11 मुकाबला लेकर उठ जाएगी। 18 गेंदें 18 की है जरूरत। राउंड द विकेट से ये गेंद, अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है। गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा छक्का। टोटल बने 20। पहली गेंद के ऊपर छक्का। रन बने हैं टोटल 20। 20 रन बने हैं दोस्तों। जीतने के लिए केवल 12 रन की जरूरत है आने वाली 17 गेंदों के ऊपर। तो प्राप्ति लाइव के सभी खिलाड़ी तैयार रहना आपको। नागराज अन्ना चलो बाहर। ये गेंद आएगी, उठाने का प्रयास और यहां पर बल्लेबाज आउट। 16 गेंदें अभी भी जीतने के लिए 12 रन की जरूरत है। प्रयास जारी है मैदान में। अच्छी गेंद थी, थोड़ी सी बाहर की तरफ निकल रही थी और यहां पर हमने देखा विकेट मिलता बा। अब आने वाली गेंदें 16 और जीतने के लिए 12 रनों की अभी भी आवश्यकता। थोड़े से हावी है मुकाबले में तन्मय 11 टीम, लेकिन अद्विक 11 कारनामा क्या कर पाएगी। 16 गेंदें जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। मैदान के अंदर 2 बल्लेबाज अभी भी मौजूद है, महेश केनी और उनका साथ निभा रहे तेजस मस्कर। पहले मुकाबले में तेजस मस्कर आज की रात के मैन ऑफ द मैच भी बने थे। आने वाली गेंदें बचेगी। 16 गेंदें जीतने के लिए 12 रनों की अभी भी जरूरत है। गेंदबाजी में गेंदबाज तैयार है रतन केनी, कई साल का अनुभव है, सामने यंग टैलेंट है। किसकी जीत होगी। आने वाली गेंदें बचेगी 16 और जीतने के लिए 12 रन की जरूरत है। अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी पीछे मौजूद। सिंगल डबल से भी यहां पर काम बन सकता है। दूसरे की कोशिश है लेकिन थ्रो बिल्कुल अच्छा नहीं है। 2 रन का यहां से इजाफा होता है। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ेगी, समीकरण बदल जाएगा। अंतिम गेंदें बची है 15 और जीतने के लिए 10 रन की जरूरत है। गेंदबाज तैयार। राउंड द विकेट से एक बार फिर से इस ओवर की चौथी गेंद लेकर तैयार है गेंदबाज रतन जी केनी। अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी पीछे मौजूद।
एक रन आसानी के साथ मिलेगा जरूर, 2 रन भी आसानी के साथ पूरे करेंगे बल्लेबाज। धीरे धीरे अब मुकाबले में आगे बढ़ाया जा रहे हैं, अपने मंजिल की ओर बढ़ती हुई नजर आ रही है तन्मय 11 टीम। आने वाली गेंदें बचेगी 14 और जीतने के लिए 8 रन की जरूरत है। गेंदबाज तैयार, राउंड द विकेट से ये गेंद आएगी। अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद, मौका बना था, क्या छूटा है। दो रन जरूर मिल जाएंगे। आसान सा कैच था, मिस टाइमिंग स्ट्रोक था, लेकिन क्या छिटका है हाथ से। अब जीतने के लिए केवल 6 रन की जरूरत है। गेंदबाज तैयार, ये गेंद जाएगी ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से। मुकाबले में बिल्कुल भी मजा नहीं है दोस्तों, केवल 5 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। आने वाली 13 गेंदें और 5 रन की जरूरत। पूरी तरीके से मुकाबला एक तरफा बना दिया है तन्मय 11 टीम ने। 13 गेंदें 5। बल्ले का यह किनारा था, लेकिन विकेटों के पीछे गलती हुई। डॉट गेंद जरूर आएगी, लेकिन यहां पर विकेट नहीं मिलेगा। अंतिम गेंदें 12 और जीतने के लिए 5 रन की है जरूरत। एक दमदार सुरुवात केली फलंदाजांनी आणि त्यानंतरचा प्रवास आपण मैदानावरती पाहतोय सुखकर राहिलाय। प्रकाश केणी येथील गोलंदाजीसाठी 40+ मास्टर्स 11 स्टार सुकापूर संघासाठी, ज्यांनी एक काळ होता जो रेग्युलर क्रिकेटमध्ये त्यांनी सुद्धा गाजवला। हा चेंडू गॅप मध्ये ढकललाय, एकदा मिळेल, दुसरीसाठी प्रयत्न असतील आणि 2 धावा सुद्धा इझिली कंप्लीट होतील। फक्त 3 धावांची गरज आहे सामन्यामध्ये। उर्वरित 11 बॉल आणि 3 धावा। क्रिकेटमध्ये सरप्राइजेस, आश्चर्यचकित करणारे क्षण आम्ही नेहमी पाहिलेत, इथे फक्त 3 धावांची गरज। स्ट्रायकर एंडला महेश केणी, 2 बंधू आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी प्रकाश केणी आहेत, दुसरी धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट। तर स्कोर इज लेवल, फक्त एका धावेची गरज आहे। कंपल्सरी चेस, स्पर्धेचा नियम। तन्मय 11 संघ विजयाचा दरवाजा